तर एकंदरीत काय तर तिसऱ्या सामन्याची सुरुवात आता इथे होती. एकविरा आणि गोल्डन या संघादरम्यानची ही तिसरी लढत आता खेळली जाते. नाणेफेकीचं कौल एकविरा संघाने जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केला. त्या अनुषंगाने गोल्डन संघाला पहिली फलंदाजी करावी लागणार आहे. पहिला गोलंदाज तो म्हणजे सूरज. हितेश आणि अजिंक्य दोन तडाखेबंद फलंदाजांना आता मात्र साचेबद्ध गोलंदाजीला फोडून काढावी लागणार आहे. कारण अजिंक्य असो किंवा हितेश असो, हितेश हा एक असा फलंदाज आहे ज्याची जर बॅट तळपली तर मोठ्या फटक्यांची सहज आपल्याला चित्र बघताना दिसताना येऊ शकतात. त्यामुळे बघूया पहिल्या चेंडूवर काय त्याचा मनसुबा आहे. हा बघा, मी पहिलाच म्हटलं होतं फ्लॅटिश सरळ फटका, सरळ सीमारेषा पार गेला चौकार. आणि ही चौकार असे बरेच पाहायला मिळतील का तर क्षमता प्रचंड आहे. चांगल्या चेंडूला कसा खराब करायचा ही त्याच्यामध्ये क्षमता आहे, हातोटी आहे. आणि त्याच अनुषंगाने थोडासा फ्लॅटेड चेंडू होता, फुल टॉच वर घेतला होता. पण इथे मात्र सूरजला एक टप्पा राखावा लागेल. त्यामुळे सूरज निघणारे दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म उर्ध विकेट. पुन्हा एकदा हितेश साठी टान्स बघा, टान्स तयार आहे पण चेंडू आता मात्र यष्टांवरती नव्हता. हा जर चेंडू यष्टांवरती असता तर कदाचित वेगळं चित्र पाहू शकलं असतं. याला म्हणतात हँड आय कोऑर्डिनेशन. डोक्यावर हात मारला येतून नक्कीच, पण त्याला माहिती की माझ्या हातून ही थोडीशी गफलत चूक झाली होती निर्धाव चेंडू जाण्याची. त्यामुळे पुन्हा एकदा डॉट बॉल. सूरज निघणार आहे तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म विकेट. हा चेंडू हितेसाठी फुल टॉस. पुन्हा एकदा तीच चूक, पुन्हा एकदा तीच हँड आय कोऑर्डिनेशन पुन्हा एकदा चुकलंय. म्हणजे मी सातत्यानं म्हणतो जी कला, जी एक हातोटी म्हणा अजिंक्यमध्ये आहे ती बरेच जण खेळाडू प्रयत्न करतात, पण त्याचं जे हँड आय कोऑर्डिनेशन तिला अजवाब आहे. पण इतरांनी प्रयत्न करावे आणि तो करताना मात्र स्वतःला जपावं. कारण हा फुलटॉस चेंडू त्याच्या पायावर आदळला होता. इजा होऊ शकतात, अंगावर धुलू शकतो चेंडू. कारण बऱ्याचदा आपण जेव्हा एसट्या सोडतो तेव्हा चेंडू फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज नेहमी करतो आणि तेच झाला होता. सूरजच्या फुलटॉस चेंडूवर मात्र पायावर चेंडू आदळला होता. तुमच्या बाहेरच्या असल्यामुळे त्याला काय पायचित्त दिला नाही, पण आघात मात्र नक्कीच पायावर झाला होता. 3 चेंडूची समाप्ती होती. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 4 वर म्हणजे त्यात पहिल्या चौकारावर. पुन्हा एकदा सूरज चौथा चेंडू घेऊन चांगल्या बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न. फ्लॅटेड चेंडू होता, स्लो डिलिव्हरी होती, थोडीशी दिशा परिवर्तन केली होती आणि गती परिवर्तनच्यामुळे अंदाज येऊ शकला नव्हता. चेंडू वेगाने फिरली होती, बॅटची कडा लागली होती. शॉट थर्ड मॅन कडे चेंडूही गेला होता. तदरम्यान एक धाव मात्र पूर्णत्वाला गेली. ही पहिली कशी तरी काढलेली धाव चौथ्या चेंडूवर. 4 चेंडूची समाप्ती, धावसंख्या 4 वर, बिनबाद 4. आता पहिल्यांदाच अजिंक्य हा एक घातक फलंदाज 5व्या चेंडूसाठी सूरजच्या. हा सुंदर चेंडू, पण बॅटची कडा लागली की नाही, पण लेग बायच्या स्वरूपात येते का? लेग बायच्या स्वरूपात येते, पण चेंडू अंगावर आदळला होता. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती बिनबाद 5. हा मग 6 कर 6. सहावा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. हो हो हो, मस्त मस्त षटक, अप्रतिम षटक सूरजचं म्हणता येईल. फक्त 6 धावा या जिकरीच्या गोलंदाजानं फक्त 6 धावा दिल्या. 2 खांदे फलंदाज असताना देखील, पहिल्या चेंडूवर चौकार लागलेला असताना देखील जर असे षटक येणाऱ्या 5 चेंडूंवर पडतंय याचाच अर्थ अचूक टप्पा भेद कमारा हे शब्द अत्यंत चपखळ बसतात या षटकासाठी सूरजच्या. एकंदरीत काय तर पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती बिनबाद 6. पुन्हा एकदा स्वागत. एकंदरीत काय तर पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 6 वर पोहोचली. एक धीमी गतीचा एक म्हणून आपण सुरुवात थोडीशी आलसावलेली सुरुवात गोल्डन कडून झाली खरी. त्यामध्ये हितून मात्र तब्बल 3 चेंडू वाया घालवले, तर अजिंक्यने 1 चेंडू वाया घालवला. असे एकंदरीत 4 चेंडू वाया गेले. एका चेंडूवर चौकाराला, 2 चेंडूवर 1-1 केले. असे एकंदरीत 6 धावा जमा झाल्या.
वेळ झाली आता भाषा परिवर्तनाची आणि मी विनंती करतोय माझे सहसमालोचक रविराज यांना की या आपण हिंदीसाठी मायक्रोफोनवर पुढच्या ओव्हरचं पुढच्या षटकाचं विवरण करण्यासाठी. धन्यवाद. एक तो यहाँ पर एक पहले ओवर की समाप्ति के बाद दूसरे ओवर की बागडोर संभाले हुए राकेश आता हुआ रॉक्सी, जिसे कहता हूं मैं, रॉक्सी गेंदबाजी की जिम्मा संभालेंगे. दायरे का ओवर खुल चुका है. क्षेत्र रक्षण की सजावट देखी जाए तो थर्ड मैन और पॉइंट लेग पॉइंट खिलाड़ी, जो पॉइंट का खिलाड़ी वो स्क्वायर लेग पर शायद भेजा जा रहा है और एक मिड विकेट पर खिलाड़ी, एक डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी और एक लॉन्ग ऑन पर. ये तीन क्षेत्र रक्षक बिल्कुल बाउंड्री लाइन पर खड़े हैं ऑन साइड का प्रोडक्शन करने के लिए, खास करके अजिंक्य की बल्लेबाजी के लिए. तैयार हो तो वह गेंदबाज राकेश रॉक्सी. दूसरे ओवर की पहली गेंद फुल टॉस गेंद, करारा शॉट संभवतः वहां पर फील्डर मौजूद है. सेकंड बाउंस हाथ में जा सकता है, जी जा चुका है. जब तक वो बढ़िया थ्रो वहां पर वापसी का सीधा हाथ में और केवल एक रन मिल पाया. रन संख्या एक से बड़ी पहुंची कुल मिलाकर 7 पर. तो आने वाले देखते 5 गेंदें अभी भी शेष है. कुल मिलाकर 11 गेंदें शेष है और 11 गेंदों पर ज्यादा से ज्यादा मारने का प्रयास करेंगे ये दो घातक बल्लेबाज. हालांकि ज्यादातर सामने खेलता है हितेश, तो देखते हैं रॉक्सी की किस तरह की सोच के साथ गेंदबाजी होती है इस बल्लेबाज को. यह बढ़िया गेंद, फिर एक बार की दिशा परिवर्तन थी, गति परिवर्तन थी, थोड़ी हड़बड़ाहट थी, शरीर से जरूर टकराया था. ये लेग बाय का इशारा भी आ रहा है. रन संख्या एक से और बढ़ी. तो यहां पर उसी दरमियान यहां पर बेहतरीन शॉट और बेहतरीन शॉट का परिमार्जन हुआ सीधा 6 रनों के लिए. और ये खासियत है अजिंक्य की. तो लक्ष्य बन चुका है, अब 14 तक पहुंच चुका है. 8-9 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 14 तक पहुंच चुके. देखिए आधा सफर खत्म हो चुका है, आधा सफर अभी बाकी है. 9 गेंदें समाप्त हो चुकी है, 9 गेंदें बाकी है और आने वाले 9 गेंदों खेलने के लिए रॉक्सी के इस 10वीं गेंद का खेलने के लिए अजय तैयार. ये गेंद बढ़िया हैंड आई कोऑर्डिनेशन, लाजवाब शॉट, जिसे कहते हैं टाइमिंग, इसे कहते हैं प्लेसमेंट, इसे कहते हैं फुटवर्क, इसे कहते हैं ताकत. बिल्कुल सही तालमेल के साथ ये खेल दिया 6 रनों के लिए और एक छक्का आता हुआ अजिंक्य के बल्ले से. तो लगातार 2 गेंदों पर 2 छक्के आ चुके हैं. रन संख्या 20 तक पहुंच चुकी है. अभी अभी गुपेश महात्रे जी का यहाँ पर मुझे फोन आया था. जैसे उन्हें पता चला कि थोड़ा व्यवधान है तो उन्होंने कॉल किया हमारे वरिष्ठ अधिकारियों को और उनसे गुजारिश की, निवेदन किया कि हम लोग सहायता करेंगे, आप भी कोऑपरेट कीजिए. और उन्हीं के हिसाब से यहाँ पर उन्होंने भी अनुमति दी है कि आप धीमी आवाज से यहाँ पर कमेंट्री कर सकते हो. बस जो एग्जाम है उसे हो जाने दिए, 3 के बाद आप थोड़ा बहुत आपका एंजॉयमेंट कर सकते हो. ये अगली बात. ये अगली गेंद, ये गेंद ओ अच्छी गेंद थी, सीधी बैठी थी, नीचे बैठी थी और ये होना भी चाहिए. खेल के साथ साथ शिक्षा को भी बहुत महत्व दिया जाना चाहिए. ये बाय का इशारा यहाँ पर आता हुआ और पूरी तरह से यहाँ पर सहमत है आई एक मित्र मंडल और तमाम जितने भी मैं अक्सर यहाँ पर कमेंट्री के लिए आता हूँ. जब कभी वो वक्त होता है, वो जब समय होता है कि परीक्षा चल रही है 10वीं 10th की या फिर 12th की या किसी भी और शिक्षा के द्वारा अगर हम सहयोग अगर कोई मांगता है तो यकीनन हम जरूर देते हैं. अगली गेंद, बड़ा शॉट, बड़ा शॉट, हो 6 रन. इसे रोकना थोड़ा मुश्किल था. तेज तर्रार गेंद थी और तेज तर्रार शॉट के साथ यहाँ पर छक्का होता हुआ 12 गेंदें समाप्त हो चुकी और 12 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है बिना कोई विकेट खोए 27 पर 27. तो 13.5 का औसत तो आ चुका है. तो कह सकता हूं कि अगर देखा जाए तो गोल्डन टीम के लिए एक अच्छी बात कि कोई विकेट नहीं गिरा और सबसे बढ़िया बात कि अपना जो रन रेट है
वो 14 के आसपास का आ चुका है, तो ये बेहतरीन बेहतरीन बात कही जा सकती है। बशर्ते आने वाली ओवर पर क्या होगा वो तो कहना मुश्किल है। अगर इस स्कोर को दबाना है तो सटीक गेंदबाजी करनी होगी आने वाले गेंदबाज को। जैसे ही वक्त हो चुका है अब तीसरे ओवर का, यहाँ पर भाषा परिवर्तन का भी वक्त हो चुका है। मैं माइक सौंपने जा रहा हूँ मराठी के सहयोगी समालोचक श्रीमान रवि पाटील जी को। आइए रवि पाटील जी। धन्यवाद रविराज। एकंदरीत काय तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन गोल्ड ओ ओ ओ फटकावलाय, झेल आहे, प्रयत्न करतोय, जवळ जवळ चेंडू आला होता हातात, आता अडवणं गरजेचं आहे, चेंडू अडवणं गरजेचं आहे, अडवलाय। तत्पूर्वी तत्दरम्यान 1 की 2 2 धाव पूर्णत्वाला जात आहेत। चांगला प्रयत्न होता, खूप चांगला प्रयत्न होता। स्वप्नीलचा चांगला प्रयत्न होता। दरम्यान पुढचा चेंडू जयदीपचा, हो 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 हो, याला कोणीच काही करू शकत नाही, कोणीच नाही करू शकत। षटकार पर्याय नाहीये, थप्पा लागलाय त्याला। आणि हे कौशल्य आहे ते फलंदाज अजिंक्यचं, त्याचं हँड आय कोऑर्डिनेशन मला वाटतं या कुपत खेळण्या विभागात प्रचंड सर्वोत्तम असावं, कारण हे चेंडू मारणं तितकंच घातक असतं। कारण जर चेंडू हुकला तर सरळ त्रिफला चित्तबाद, त्यामुळे हे हँड आय कोऑर्डिनेशन अत्यंत जोखमीचं काम, पण लीलया पार करताना अजिंक्य षटकार लगावतोय। धावसंख्या वाढते। पुढचा एक आणखी चेंडू, हेलिकॉप्टर थोडासा खोदून काढलाय, एकदा मात्र पूर्णत्वाला जाईल। धावसंख्या 1ने वाढते, 2चा प्रयत्न होता, धावची संधी होईल का नाही, तर दरम्यान आरामात पोहोचतोय। धावसंख्या 2ने वाढली, पोहोचली 37 वर। मित्रांनो भोजनाची व्यवस्था झालेली आहे, आता काही क्षणातच भोजनाची सुरुवात करण्यात येईल। आपण नोंद घ्या। सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण भोजनाची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपण भोजन करू शकता। सर्व संघांना विनंती आहे आपण याची नोंद घ्या। सर्व खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपण याची नोंद घ्या। घरी जाण्याची गरज नाहीये, इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। चौथा चेंडू, ओ पुन्हा एकदा, वा चांगला क्षेत्ररक्षण, चांगला क्षेत्ररक्षण, चेंडू अडवलाय, चेंडू अडवलाय। झेलण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित होऊ शकला, कारण शरीराचं संतुलन आतमध्येच होतं, पण हरकत नाही। विचार केला तर सूरजने की चेंडू अडवणं गरजेचं आहे, त्या 4 धावा रोखणं गरजेचं आहे। 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली 39 वर। 39 बघा, 45 50 गाठणं गरजेचं आहे। ओके ओके फाईन आहे। 2 चेंडू शिल्लक आहेत। बघूया सेकंड लास्ट बॉल, चेंडू घेऊन पुन्हा एकदा जयदीप। इथे मात्र फसगत झाली, इथे मात्र अजिंक्यची फसगत झाली, चेंडू मात्र वाया गेलाय, एक चेंडू व्यर्थ गेलाय, फुकट गेलाय। म्हणजेच काय तर एक चेंडू वाचलाय असं म्हणून आपण अवतार एकविरा संघाचा। धावसंख्या तोकडी होईल का, हो होऊ शकते। हाही चेंडू जर डॉट गेला तर 40चा टार्गेट येईल। 40 म्हणजे या धावा या खेळपट्टीवर सहज होऊ शकतात, 13च्या सरासरीने हा चेंडू। आणखीन एक चेंडू गेला 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 गेला, इथे मात्र हिट अँड रन, मारत नाहीये। एकदा मात्र इथे मिळाली का, मिळाली, आता का त्याची मिळेल नाही, आता नाही, आता शक्य नाही। म्हणजेच काय धावसंख्या 40 वर आणि आव्हान आहे 41 धावांचं। 41 18 चेंडू आणि 41 धावा। हॅलो, याच्यानंतर जो सामना खेळवला जाईल तो राधाकृष्ण आणि स्पॉट बॉय दोन्ही संघात संघनायकांनी नोंद घ्यायची। राधाकृष्ण संघनायक आणि स्पॉट बॉय संघनायक लगेच नाणेफेकीसाठी या, नाणेफेकीसाठी या लगेचच। राधाकृष्ण संघनायक आणि स्पॉट बॉय संघनायक आपणास विनंती राहील की आपण लगेचच नाणेफेकीसाठी लगोलग या, कारण आपल्याला सलग सामने खेळवायचे आहेत। त्यामुळे मी आधीच उद्घोषणा केली होती, राधाकृष्ण संघनायक आणि स्पॉट बॉय संघनायक आपण नाणेफेकीसाठी या। तर आव्हान आहे 41 धावांचं आणि चेंडू आहेत 18। आव्हानाच्या मानानं एक मी म्हणेन की
या खेळपट्टीवर या मैदानावर 41 धावा काढायच्या आणि त्याही 13.66च्या सरासरीनं कठीणही नाहीयेत आणि सोप्याही नाहीयेत. कठीण यासाठी नाहीयेत की या खेळपट्टीवर या मैदानावर धावा होताना बघितल्यात, आपण पाहिल्यात, अनेक वेळा पाहिल्यात. पण सोपं यासाठी नाही की गोल्डन संघ आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले क्षेत्ररक्षक, चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे ह्या 13 धावा अगदी सहज होण्या थोडंसं कठीण जाऊ शकतं. जरतरची गोष्ट आहे पण शक्य आहे, होऊ शकतं. जीवन चला ओके. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे ही लढत अत्यंत महत्वाची राहणार. राधाकृष्ण संघनायक आणि स्पॉट बॉय संघनायक. या स्पर्धेसाठी एक जमेची बाजू, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, अंतिम सामन्यात सामनावीर आणि संपूर्ण मालिकेचा मालिकावर या प्रत्येकासाठी चषक तर असेल, कूलरही असेल. म्हणजे भविष्यात येणाऱ्या गरमीचा उपाययोजना इथे करण्यात आलेली आहे. पाण्याची व्यवस्था करा प्लीज. तर नुकतेच ज्यांचं आगमन झालंय, आशिषजी दुबे पंच अर्थात अंपायर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते म्हणजेच बिरजू भगत सरांच्या बरोबर आशिषजी दुबे सर हेही पंचांचा कार्यभार सांभाळतील. आणि पहिला गोलंदाज यश आलाय, आपल्या क्षेत्ररक्षणाला सजवतोय, सेट करतोय. टेस्टांच्या मागे चंदू आपल्या क्षेत्ररक्षणाला सेट करतोय. आणि पहिले आघाडीवीर 2 खंदे फलंदाज सुमित असो किंवा सूरज असो, दोघांमध्ये एक प्रचंड क्षमता आहे. 13.66ची सरासरी जरी असली, कागदोपत्री जरसे मजबूत वाटते, पण क्रिकेटच्या जगतात या खेळपट्टीवर या मैदानावर होताना दिसतात. हा पहिला चेंडू मस्त स्लॅश झालाय. चेंडू कदाचित पिच्छा होईल का? चेंडू मध्ये गती थोडीशी कमी झाली आहे, क्षेत्ररक्षण झालंय, पण तत् दरम्यान 2 धावांचा पूर्तता इथे होते. 2 धावांवर संघाची धावसंख्या पुढे सरकली, पोहोचली 2 वर पोहोचली. खरं तर वेळ झाली होती भाषा परिवर्तनाची, त्यामुळे मी आता लगेचच हिंदीचे समालोचक रविराज यांना सांगतो की या पटकन या आणि लगेच सूत्रसंचालन समालोचन स्वीकारा. आभार, शुक्रिया. यहाँ पर दूसरे ओवर की अच्छी गेंद थी, फ्लैटेड गेंद थी, ब्लॉकआउट बना देने का प्रयास, सीधे बल से खेला लेकिन टाइमिंग नहीं कर पाए. हल्का सा अटपटा सा शॉट लगा, खोद के जैसे निकाला उस गेंद को और जैसे तैसे सुमित ने अपना खाता खोला है. 3 रन पर योगदान सुमित का, 2 गेंदों की समाप्ति, रन संख्या 3 पर. अब पहली बार सूरज बल्लेबाजी के तैयार होता हुआ यश के सामने. पहले ओवर की तीसरी गेंद, ये गेंद अच्छी गेंद थी, हल्की सी उछाल भरी गेंद थी, बाल बचता हुआ वहां पर. बेहतरीन गेंद, अतिरिक्त उछाल के कारण पूरी तरह से चकमा खा बैठे. बैकफुट पर जाए, पंच करे या फिर बड़ा शॉट खेले, इस द्विधा मनस्थिति में थे यहां पर बल्लेबाज सूरज. डॉट बॉल, खाली गेंद. यश तैयार होता हुआ पहले ओवर की चौथी गेंद लेकर राइट आर्म ओवर द स्टंप. बढ़िया पांच, सीधा ग्राउंड शॉट, सर 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 सर, हो फुटवर्क, बेहतरीन फुटवर्क वहां पर गोलू मोलू ने किया है. बेहतरीन क्षेत्र रक्षण वहां पर करता हुआ क्षेत्र रक्षक. और इसी के साथ यहां पर तकरीबन 2 रन से यकीनन बचाए. जय शानदार. हालांकि गोलू मोलू टाइप के है, लेकिन क्या बढ़िया फुर्ती तंदुरुस्ती दिखाते हुए जय. रन संख्या 5 पर. 5वीं गेंद, वाला शॉट, लाजवाब, कड़ा, करारा,
रन। शानदार टाइमिंग, बेहतरीन फुटवर्क और बढ़िया प्लेसमेंट, ताकत जिसमें सम्मिलित थी। अब अंतिम ओवर पर क्या कुछ होगा यश के। देखिए रन संख्या 11 तक पहुंच चुकी है, 13.66 का औसत है, तो 11, 13, 14 की जरूरत है, मतलब 2 रन भी आए इस अंतिम गेंद पर तो भी काफी है। लेकिन जितने ज्यादा आएंगे उतना जो बर्डन है आने वाले ओवर्स का वो घटता रहेगा। थोड़ा सोच विचार के बाद गेंदबाज यश तैयार होता हुआ बल्लेबाजी की तरफ, वहां पर घातक बल्लेबाज सुमित तैयार होता हुआ सूरज तक के साथ, सूरज के लिए तैयार होता हुआ यश अंतिम गेंद लेकर फिर एक बार दिशा देना चाहते थे। इस बार गलत निर्णय, वहां पर फाइन लेग की दिशा में उन्होंने इरादा तो स्पष्ट कर लिया था लेकिन टाइम नहीं कर पाए, एग्जीक्यूट नहीं कर पाए, और इसी के साथ यहां पर पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 11 पर। तो पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है 11 पर, और देखिए 11 हो चुकी है, 13.66 का औसत है। अगर 11 निकल जाए तो अभी भी 30 रन दूर आने वाले 12 गेंदों से, यानी 15 का औसत अब आ चुका है। 15 रन प्रति ओवर, 12 गेंदों पर 30 रन बनाने हैं, यानी 15 रन प्रति ओवर का हिसाब लगाया जाए तो थोड़ा सा कहीं ना कहीं मुश्किल लग रहा है। चलिए वक्त हो चुका है भाषा परिवर्तन का, तो रुक करता हूं मराठी की ओर। मेरे सहयोगी समालोचक श्रीमान रवि पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा। आइए रवि पाटिल जी, आंखों की कहानी सुनाने के लिए, मराठी का विवरण करने के लिए। आभार रविराज. एकंदरीत काय तर अजिंक्य येतोय, अजिंक्य चतुर्चला गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी आपल्या क्षेत्ररक्षण सजवतोय, कारण रिंगण जे होत ते खुले झाले. आपण बघत असाल क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे. अजिंक्य निघणार आहे दुसऱ्या षटकातला पहिलाच चेंडू घेऊन. बुंद्यामधला चेंडू खोदून काढलाय, अक्षरशः खोदून काढलाय. लॉंगॉन क्षेत्ररक्षक जय, तू पराजयाची थोडीशी क्षेत्ररक्षण केलंस आणि चेंडू गेला हातातून लागून, पण चेंडू मध्ये प्रचंड गती होती. गतिशील चेंडू अडवण्याच्या मार्गात मात्र चेंडू चुकवून गेलाय. धावसंख्या 4 ने वाढली, पोहोचली 15 वर. 15, 11 चेंडू आणि धावसंख्या 26 ची गरज. 11-26, 11-26. मी वेळ नाही सांगत, 11 चेंडू मध्ये 26 धावा काढायची आहेत सांगतोय. पुन्हा एकदा 1 वाजलाय. 11 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण बघा. 1 वाजून 1 मिनिटांचा वेळ होतोय, अवधी होतोय, आणि ह्या रखरखत्या उन्हात अजिंक्य निघणार आहे चेंडू घेऊन. दुसऱ्या षटकाला दुसरा. दिशा थोडीशी वाईड ऑफ स्टंपच्या बाहेर होती, त्याला फटकावण्याच्या नादात चेंडू आतमध्ये आला होता. बॅकफुटवर जाऊन पंच केला होता, पण तो अपुरा पंच होता हे त्यालाही माहिती आहे. सुमित मात्र थोडासा नाखुश होता आपल्या फलंदाजीवर. धावसंख्या इकडे वाढली, पुढे कशीच बशी सरकली गेली ती 16 वर. शेवटच्या 10 चेंडू मध्ये 25 धावांचं समीकरण शिल्लक. 10 चेंडू आणि 25 धावा, 10-25चं समीकरण आपल्या क्षेत्ररक्षण सजवतोय, सेट करतोय, कारण त्याला महत्वाचा तो दुव्वा राखायचा, सूरजला बांधून ठेवायचं, कारण सूरज मध्ये ती क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. हा निघतोय अजिंक्य, तिसरा चेंडू आला मोठा आला, झेल आहे, झेल आहे. जेल टिपला गेलाय, जेल टिपला गेलाय. एक खंदा मजबूत फलंदाज सूरज मात्र बाद होतोय, खिंडार पडतोय, भगदाड पडतोय. हे सूरजचं पहिलं खिंडाड एकविरा संघाचं. धावसंख्या समीकरण त्याच ठिकाणी त्याच जागेवर, म्हणजेच काय 9 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 16 वर. शिल्लक आहे 9 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. नऊ चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे. 9 चेंडू मध्ये 25 होऊ शकतात, शक्य आहे, बघायचंय. भावेश मध्ये क्षमता आहे. आता भावेशला आणि सुमितला जी काय करायची खेळी ती ह्या दोघांना करायची, कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. भावेश स्ट्राईकवर उभा असेल, नॉन स्ट्राईकवर येईल तो सुमित.
त्यामुळे येणाऱ्या 9 चेंडूत बघा 9 चेंडूत 16 झाले आहेत पण 9 चेंडूत 25 धावा काढायच्यात म्हणजे गिअर शिफ्ट करावा लागेल येणाऱ्या 9 चेंडूंसाठी. अजिंक्य चाणक्य चतुर चलाक गोलंदाज आहे त्यामुळे त्याच्या गोलंदाजीला मोजून मापून परखून अगदी मोजमाप करून फलंदाजी करावी लागेल. हा निघतोय अजिंक्य चौथा चेंडू घेऊन बॅकफुटवर एक पाय हल्ला होता पण उजवा पाय मात्र अक्षरशः चिखलात रुतला होता. तोही पाय काढायला हवा होता आणि पदाला ते दाखवून हा पंच करणं अत्यावश्यक होतं. इरादा चांगला होता पंच एक्झिक्युशन नव्हतं त्यामुळे हा चेंडू गेला वाया. 8 चेंडू 25 धावांचं समीकरण. 8 चेंडू 25 धावा अजिंक्य. हा बॅकफुटवर पंच हा टॅप केल्याचा तो अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा या टॅपला महत्व असतं पण इथे मात्र फक्त 1 धाव मिळते. भविष्य खात्यात एक संघाच्या खात्यात एक संघ पोहोचला 17 वर. समीकरणात 7 चेंडू 24 धावांचं. बघा या चेंडूवर जर मोठा फटका नाही आला तर मात्र खूप 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 मोठी जबाबदारी मात्र पार पाडावी लागेल एकवीर संघाच्या फलंदाजाला. 7 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण म्हणजे या चेंडूवर एक मोठा प्रदीर्घ फटका आलाच पाहिजे येणं गरजेचं अपेक्षित आहे. अजिंक्य तयार होतोय शेवटचा चेंडू राखणं. आतापर्यंत अजिंक्यने 4 आणि 2 6 धावा दिलेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलंय. हा चेंडू कडक फाईन लेगला स्क्वेअर लेगला सरळ डोक्यावरून भिरकावून दिला त्या चेंडूला आणि सरळ षटकाराचा थप्पा लागला. धावसंख्या 23 वर पोहोचली आणि या षटकाराबरोबर धावसंख्या 2 षटका समाप्तीनंतर 23 1 बाद 23 म्हणजे समीकरणात 6 चेंडू आणि 18 धावांचं. 6 आणि 18 असे 3 फटक्यांची अजून आवश्यकता आहे एकवीर संघाला जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. 6-18 शक्य आहे का? हो आहे नक्कीच आहे का नाही. क्षमता आत्ताच बघितली. आता मात्र भावेशला काय करायचंय प्रयत्न की स्ट्राईक रोटेट हे मात्र पण जरी जोश असला तरी समोर मात्र होश आहे. म्हणजेच काय तर अनुभव प्रचंड संजीव अगासकर गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आणि आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा पाहिलंय खूप वेळा बघितलंय अनुभवलंय की अचूक टप्पा भेदक मारा हे शास्त्र आहे संजीवचं. त्यामुळे पहिला चेंडू परिवर्तनाची लाट आणतोय का? म्हटलं परिवर्तनाची लाट येईल का? हो आली आहे. मी म्हटलं होतं तुला गरज आहे का स्ट्राईक रोटेट करण्याची तर आहे कारण तू एक चेंडू वाया घालवला आहेस. 5 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. पण तसंच जर म्हणाल तर संजीवची अचूक टप्पा भेदक मारा मी सातत्यानं म्हणतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव एक एक टप्पा एक एक धाव एक एक चेंडू महत्वाचा आहे. 5 चेंडू 18चं समीकरण. या चेंडूवर काहीतरी होणं गरजेचं आहे. ओ खूप बाहेर होता गरज नव्हती चेंडूला. खूप खूप खराब फटका अति आवश्यक अनावश्यक ज्याला म्हणतो आपण. आणि इथे मात्र झेलचित बाद होतोय भावेश. खराब 2 फटके. सर्वज्ञ म्हणजे त्यांच्या चिरंजीवांनीच झेल टिपलाय पप्पांनी झेल उडवलाय म्हणजेच काय तुम्ही घेणं गरजेचं आहे. सर्वज्ञांनी झेल टिपलाय म्हणजेच काय पिता पुत्रांच्या जोडीनं एक कमाल करून दिली आहे. भावेशला मात्र परतवलंय. भावेश मात्र 1च धाव काढू शकला. 3 चेंडूचा त्याने सामना 4 चेंडू त्याने सामना केला आणि फक्त 1 धाव दिली. त्यामुळे आता समीकरण आहे 4 चेंडू आणि 18 धावांचं. मी मगाशीच म्हटलं होतं चेंडू काय करायचं हे त्याने ठरवायला हवं होतं. भावेशनं स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं कारण त्याच्या मागच्याच चेंडूत सट्टार घेतला होता सुमितनं. हे चाणक्य फलंदाजाला नियमित करता आलं पाहिजे. सिच्युएशन नुसार आपली रणनीती बदलावी हे जमलं पाहिजे. राकेश आला नवीन फलंदाज. बघूया संजीव आगासकर. 4 चेंडूत 18 धावांचं समीकरण आहे. वेळ झाल्या भाषा परिवर्तनाची. लगेच मी सोपवतो माईक माझे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांच्या हाती. या रविराज पटकन या. शुक्रिया धन्यवाद आभार. तो यहाँ पर 4 गेंदे समाप्त 4 गेंदे बाकी है. 2 गेंदे समाप्त हो चुकी है और 2 गेंदों पर 3 बड़े शॉट यानी 18 रन की जरूरत है. क्या आने वाला रॉक्सी खुद प्रयास करेगा या फिर स्ट्राइक रोटेट करके
सुमित को देगा, देखते क्या होता है, लेकिन 4 गेंदों पर जो भी करना है 4 गेंदों पर करना है। और स्ट्राइक रोटेट कर दिए, जी हाँ बिल्कुल, यह आवश्यक भी है। अभी भी 17 रन बाकी है 3 गेंदों पर, जो कि हो सकता है, क्षमता तो है। रन संख्या पहुंच चुकी है अब जाकर कुल मिलाकर 24 पर, लक्ष्य है 41 का, फलस्वरूप अभी भी 17 रन दूर आने वाले 3 गेंदों से। 3 गेंदों पर अगर 3 बड़े शॉट आते तो अपने आप 18 रन बन जाएंगे और विजेता हो सकता है। ये अगर मगर की बात है, ये आसान बात नहीं है, लेकिन मुश्किल जरूर है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, चतुर चालाक गेंद, वो जानते हैं अगर इस गेंद को मैं सटीक निकाल दूं तो मुश्किलें हो सकती है। जी बिल्कुल हो चुकी है। अब 2 गेंदों पर 16 रन निकालने के लिए 2 अट्ठे लगाने होंगे, जो कि संभव नहीं है क्रिकेट जगत में, लेकिन हो सकता है, हो भी सकता है। देखिए क्रिकेट का इतिहास कहता है कि जब तक अंतिम गेंद नहीं होती तब तक भविष्यवाणी करना या फिर रिजल्ट देना जल्दबाजी होती है, गलत होता है। तो 2 गेंदें 16 रन, औपचारिकता। अब निकला गेंद लेकर संजीव पांचवी। रॉक्सी खेल का आनंद उठाता हुआ, लेकिन नहीं, सुमित कह रहा कि चल लास्ट बॉल है, तू ही खेल ले, केवल औपचारिकता। 99% मैच आ चुका है, बस 1% बचा है, वो एक गेंद पर, जो कि संभव भी है कि जाएगा। एक गेंद 16 रन। एक गेंद 16 रन, और इसी के साथ ये मैच पक्ष में जाता हुआ गोल्डन के बहुत बहुत अभिनंदन। और एक